शंतनूला पूर्वीच्या पत्नीपासून झालेला एक मुलगा होता. तोच राज्याचा युवराज होता. शंतनू पश्चात राजगादी त्याला मिळणार होती, सत्यवतीच्या मुलांना नव्हे. म्हणून सत्यवतीचे वडील म्हणाले, आपली मागणी ऐकून मी धन्य झालो महाराज, पण माझी एक छोटीशी अट आहे. कसली अट? आपल्या पश्चात राजगादीवर सत्यवतीच्या मुलांचा अधिकार असावा. मागणी ऐकून शंतनू निराश झाला. राजपुत्र देवव्रताचा अधिकार त्याला डावलणे शक्य झाले नसते, म्हणून मुकाट्याने तिथून परत आला. पण कशातच लक्ष लागेना. ही गोष्ट देवव्रताच्या लक्षात आली, म्हणून त्याने खोदून खोदून विचारले. शेवटी शंतनूने आपले दुःख प्रगट केले. दुसऱ्या दिवशी देवव्रत धीवरकडे आला. आपल्या बापासाठी सत्यवतीचा हात मागितला आणि म्हणाला, मी माझा अधिकार सत्यवतीच्या मुलांना द्यायला तयार आहे. पण आपल्यानंतर आपल्या मुलांनी अधिकार सांगितला तर? तसे असेल तर मी आजन्म ब्रह्मचारी राहीन, लग्नच करणार नाही. देवव्रताने घोर प्रतिज्ञा केली. तेव्हापासून देवव्रत भीष्म नावाने ओळखला जाऊ लागला. शंतनूपासून सत्यवतीला विचित्रवीर्य नावाचा मुलगा झाला. भीष्माने त्याला राजा केले. स्वयंवरातून अंबिका व अंबालिका या 2 बहिणींचे हरण करून विचित्रवीर्याशी लग्न लावून दिले. पण तो काही काळच जगला. त्याच्या मृत्यूनंतर दोघी विधवा झाल्या. त्यामुळे कुरुवंशाचा दिवा तेथेच विझला. कुरुकुळाला आता वंश उरला नाही. त्या काळी वंश चालू राहणे हे भाग्याचे मानले जाईल. कोणत्याही स्थितीत वंश चालू राहिला पाहिजे, नाहीतर पितरांना सद्गती मिळत नाही, त्यांचे श्राद्ध करता येणार नाही. सत्यवतीसमोर मोठाच प्रश्न पडला. म्हणून तिने भीष्माला विवाह करण्याची विनंती केली. आपली अट मागे घेतली, पण भीष्म आपल्या प्रतिज्ञेशी ठाम होता. त्या काळी नियोग पद्धत समाजमान्य होती. मृत व्यक्तीच्या पत्नीने त्याच कुळातील पुरुषाकडून पुत्रप्राप्ती करून घ्यायची. यात पाप नव्हते, तर वंश चालू राहावा म्हणून समाजाने केलेला नियम होता. कुरुवंशाचा एकच पुरुष जिवंत होता, तो म्हणजे भीष्म. पण भीष्म नियोग पद्धतीला तयार होईना, कारण आजन्म ब्रह्मचारी राहीन ही त्याची प्रतिज्ञा होती. सत्यवतीसमोर मोठा प्रश्न होता. कुरूंचा वंश आता पुढे कसा चालवायचा? विनवणी करूनही भीष्म तयार होत नव्हता. आता कोठे सत्यवतीला आपली चूक कळून येत होती. काय करावे या विचारात असताना अचानक तिला आपला मुलगा आठवला. व्यास, बेटावर सोडून दिलेला.